राज्यातल्या धरणांमध्ये सद्यस्थितीला 30.88% एवढाच पाणीसाठा आता शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा साठा अधिक असला तरी सुद्धा कडक उन्हानं हा साठा आटतो आहे आणि त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यंदा एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त झाला आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जलसंधारण आणि पाणी वापर नियोजनावर भर दिला आहे। विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागातील धरणांमध्ये 42% पाणी आहे। नागपूर विभागामध्ये 39% साठा उपलब्ध आहे। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 34%, कोकणात 35% आणि नाशिक विभागामध्ये 31% पाणीसाठा आहे। पुणे विभागातली स्थिती तुलनेनं गंभीर आहे। तिथे केवळ 22% उपयुक्त पाणीसाठा सध्या उरला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे पाणी संकट अधिक गडद होत आहे। जिल्ह्यातील मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प या प्रकल्पातला जलसाठा झपाट्याने आता कमी होतो आहे आणि सध्या एकूण जलसाठा केवळ 26%वर आला आहे। बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातली परिस्थिती सुद्धा चिंताजनक आहे। धरणामध्ये केवळ 22% जलसाठा आहे, त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। यावर्षी जिल्ह्यामध्ये कधी नव्हे इतकी तापमान वाढ झाली आहे आणि अनेक भागामध्ये पारा 44 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे। वाढत्या उकाळ्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 3 मोठे, 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत। मात्र सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा घटत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली। तर शहरांमध्ये सुद्धा पाणी कपात करण्यात येते आहे। मुंबई ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईकरांवर सुद्धा पाणी कपातीचं संकट आहे। नवी मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये फक्त 36.47% पाणीसाठा आहे। पाऊस लांबला तर शिल्लक पाणीसाठा जपून ठेवण्यासाठी पाणी कपात करण्यात येते। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।